तर संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आता आंदोलन करण्यात आलंय। रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण छत्रपती संभाजीनगरमधून पाहतोय, ज्या ठिकाणी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असल्याचं सध्या समजतंय। सोबतच रामगिरी महाराज यांच्यावरचे सर्व गुन्हे रद्द करा अशा मागणीसाठी हे आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर अनेक आक्रमक पवित्रा घेतला जात होता। मात्र संभाजीनगरमध्ये पाहिलं तर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये हे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, महंत रामगिरी महाराजांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मुस्लिम समाजाविषयी, त्या संदर्भात मुस्लिम समाजाच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात आली, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती आणि संबंधित पोलीस स्टेशनला अनेक प्रकारचे गुन्हे देखील दाखल झाले। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या माणगावच्या नागरिकांनी रामगिरी महाराजांना यापुढे महाराष्ट्रात कोणताही गुन्हा दाखल होऊ नये आणि तसेच जे दाखल करण्यात आलेले गुन्हे दाखल करायच्या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित होते आणि हे आंदोलन जर तात्काळ रद्द नाही केले तर मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देखील या आंदोलकांच्या वतीने यावेळी त्यांनी सांगितला होता। हो, नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।